साधा वर्गमूळ काढता येत नाही, कशाला स्पर्धा करता बघा. पण इथे नंबर बघल्यावर असा हलका वाटत नाही, छोटासा थोडीच आहे, जसं की 4 दिलाय वर्गमूळ काढा नाही. बघा आता परीक्षेत विचारला मी एवढा मोठा नंबर, त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक बी असते. तर असा नंबर बघितल्यानंतर अगोदर तर आपल्याला एक गोष्ट माहित असायला लागते की कोणत्या वर्गसंख्येच्या शेवटी काय येते ते. मला माहित आहे की जर एखाद्या संख्येच्या शेवटी 4 आला, एक तर 2 असू शकते किंवा 8 असू शकते. 2चा वर्ग 4 होते आणि 8चा वर्ग चौंस असला 4 येते. म्हणजे एक तर शेवटी 8 पाहिजे, एक तर 2 पाहिजे. म्हणजे ऑप्शन हे बघा, तर हे कोणता कोणता 4 असते, 2 किंवा 8 पाहिजे शेवटी. इथे 2 नाही आणि इथे 2 नाही, 8 8 2 जागी आहे. म्हणजे 2 ऑप्शन तर कटले, राहिले 2 ऑप्शन. मग काय करा, ज्या 2 संख्या शेवटच्या सोडून द्या आणि अलीकडल्या संख्येतून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होते ते बघा आणि मग तुम्ही हे करू शकता, एक अंदाज लावू शकता. मग मला असं कळालं 9 9 81, पुन्हा हे 00, तर हे तर 81 म्हणजे हे तर जास्त होते 75 पेक्षा. 75 पेक्षा 81 कसा होते, जास्त होते. हा तर होणार नाही, मोठा होईल. म्हणजे एकच ऑप्शन राहते, ते म्हणजे 868. हे तुमच्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. या प्रश्नामध्ये कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नव्हती. त्याच्यामध्ये पाहिजे होता तुमचा कॉमन सेन्स, तुमची प्रॅक्टिस, जे तुमचा IQ लेवल आहे, पास, बाकी काहीच नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.